ग्रामजोशीला राबीनं छातीवर वार करून यज्ञोपवितासारखं उपवितासारखं जाणण्यासारखं आणि ते हृदयाजवळच कातडी बाजूला केली. शेवटी चामड्याचा प्रश्न आहे ना. सद्गुरुनाथ महाराज आणि आतून जाणवं दाखवलं म्हटलं मागच्या जन्मी हे जाणवं वर होत, या जन्मात आतमध्ये एवढंच फरक आहे. तेवढं त्या ग्रामजोशींचे मोठे महागुरु सर्व शिष्यांसह वर्तमान आणि जोशीबाने नमस्कार केला, महाराजांना नमस्कार केला. महाराज म्हणजे त्या क्षेत्राचे जरा अधिकारी व्यक्तिमत्व. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की माझी जोडे करा, मी जरा स्नान वगैरे संकल्प आटपून येतो आणि माझंही जोडे करा, यांच्याबरोबर माझंही काम करा. महाराज माझी एक छोटीशी विनंती आहे. अरे सांग ना. काही नाही म्हणाले, तुम्ही आता गंगेवर चालल्या. गंगा गंगेतियो ब्रूयात योजनानां शतै. मला आता तिथपर्यंत जाता येत नाही. आता वृद्ध झालोय, म्हातारा झालं, आता मला गंगेपर्यंत जाता येत नाही, थकलोय, स्नान करता येत नाही. पण ती माझी आई आहे, लहानपणापासून त्या आईच्या अंगा खांद्यावर वाढलेलं आहे. तेव्हा एवढंच काम करा की आता रिक्त असलेलं तुम्ही जाताय, तुम्ही स्नान करणार आहे, तुम्हाला स्नान घडणार आहे तिचं. तेव्हा मी हा माझा जो डब्बू पैसा, ही माझी दक्षिणा गंगा मातेच्या चरणी अर्पण करा. काय हरकत आहे? अरे म्हटलं काय हरकत. दुसरे महाराज म्हटले आम्ही तर रत्नमाणिकं अर्पण करणार आहे गंगेमध्ये. यजमान त्यांची नाही बरं, यजमानांची. सद्गुरुनाथ महाराज तो सर्व विधी असतो. दशविध स्नान असते. किती? दशविध, 10 प्रकारची स्नानं असतात. आत्ताच महाराजांबरोबर जेव्हा कुंभ होता नाशिकला, तेव्हा त्यांच्यासोबत स्नान केलं गंगा गोदावरीमध्ये. ती पण जी गोदावरी आहे नाशिकची, तिला गोदावरी कोणी म्हणत नाही, गंगाच म्हणतात. त्या गंगेत महाराजांबरोबर स्नान केलं. सगळे वैदिक होते. वैदिक संमेलन आमचं खूप मोठं संमेलन झालं मागच्या वर्षी 2017. 400 वैदिक आले होते. शृंगेरीचे शंकराचार्य स्वामी महाराज आणि पारनेरकर महाराज असं ते वैदिक संमेलनाचं आयोजन होतं. सगळ्या वैदिकांबरोबर मंत्रा सहित दशविध स्नान केलं. 10 प्रकारचं स्नान. आणि आम्ही ते हिरेमाणिकं अर्पण करणार आहे भगवती गंगेला. तुमची दक्षिणा अर्पण करू. रामजोशी म्हटले काय हरकत नाही, येऊ का? या. कुंडली गोवर्धन. तो डब्बू पैसा मला सांगितलं कसा. तो डब्बू पैसा एकदम कमीत कमी डिनॉमिनेशनचा असतो. डब्बू पैशाहून खाली काहीच नाही. हल्ली डब्बू पैसा राहिलाच नाही. आता 500 आणि 2000 कुंडली गोवर्धन हे 2 डिनॉमिनेशन राहिलेले आहेत. ते सुद्धा काही जण म्हणतात बंद करणार. चालू आहे, चर्चा चालू आहे. तो डब्बू पैसा कनवटीला लावला. सगळे जण त्या महाराजांच्या बरोबर निघाले. ते गुरुजी त्यांच्या भक्त आणि त्यांना संकल्प करतात. ग्रामजोशी त्यांचे यजमान बसा आचमन आचम्य केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः आद्य पूर्वोच्चरित एवं गुण विशेषण विशिष्टायाम शिवोत्तमो आत्मनः संकल्प स्नानमहं करिष्ये. संकल्प रचला म्हणले. आधी म्हणले 3 डुबक्या लावा, 1 2 3 आणि मग स्नान करा. यजमानाला सांगितलं. यजमान सगळे स्नानासाठी उतरले. आणि असं आहे आपला अनुभव असा आहे की सूर्योदयाच्या अगोदर गंगेचं पाणी उबदार असतं. कुंडली गोवर्धन. एकदा सूर्योदय झाला तर गार 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 व्हायला लागतं. त्यासाठी सूर्योदय म्हणजे काय हे माणसाला कळलं पाहिजे. आता माझे मित्र आहे, त्यांच्याकडे जेवायला गेलो तर सरदार 12:30 बजे उठा नाही. अरे बोले क्या बात आहे, मस्त. पण त्यांचं घर इतकं छान आहे की मला सुद्धा झोपावं असं वाटलं. इतकं छान. सकाळी म्हणजे काय, सूर्योदय काय असतो, कसं दिसतो तो. सूर्योदयाच्या अगोदर हे सगळे स्नान
सगळ्यांची स्नानं झाली, जे काही कर्म होती ती कर्म केली, काही कर्म नंतर करायची. त्याने म्हटले जा तिकडे आणि तिथे इथे माझ्या घरी अमुक अमुक रस्ता या. हे सर्व झालं. सगळे यजमान स्नान करून गेले. हळूहळू हळूहळू कृत्यंजात वेद संदेवाहन, हळूहळू सूर्याचा उदय होऊ लागला. गुरुजीने सर्व कर्म आटपली, दक्षिणा घेतली. चला म्हणले घरी निघूया. जाता 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 एक गोष्ट राहिली. तो डब्बू पैसा तो कन्वर्टीतून काढला. भगवती गंगेला प्रार्थना केली, हे बघ आई भगवती गंगे, तुझ्यामुळे माझा संसार चालू, रोज स्नानाला आणि यजमान सगळं म्हटलं तुझ्या कृपेचं आहे सर. पण म्हणले इतकी वर्ष झाली, हिरे माणकं मोती दक्षिणा ही सगळी मी अर्पण करतो, यजमानांची असे का, पण मी माझ्या हाताने अर्पण करतो. पण आतापर्यंत ही वेळ माझ्यावर आली नव्हती, त्यामुळे हा माझा नव्हे बरं डब्बू पैसा, हा त्या रोहिदासाचा. आमच्या ग्वाल्हेरचा असला, इंदोरचा असला, म्हणाला वो है गुडाऊ सटिया काय कुंडली त्यांनी डब्बू पैसा दिलाय आणि माझ्याशी बडबडत असा होता की ती गंगा माझी आई आहे, तिला ही दक्षिणा दे. त्यामुळे आतापर्यंत रत्न माणकं मी तुझ्यात अर्पण केल्या असल्यामुळे माझं नाही बरं, हा त्या रोहिदासाचा डब्बू पैसा. त्यामुळे हा तू स्वीकार करून घे आणि त्याच्यावर काय कृपा करायची ती कर. कुंडली भगवती गंगेची प्रार्थना पण मोठी सुंदर आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींनी केलेली ते कृष्णेची प्रार्थना. मला तारी गंगे, मला तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपदगे, नम श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते. म्हणा कृष्ण माता की जय जगात काही जोर नाही, काही राम नाही. कृष्णा माता की कृष्णा माता साधी समजू नका, भगवती गंगेचं स्वरूप आहे आणि सध्या तिथे कन्यागत महापर्व काळ चालू आहे म्हणून सांगतो. त्या कन्यागत पर्व काळामध्ये स्नान करायचं असतं. आता कन्यागत काय हा विषय मी सांगत नाही, हा पर्व काळ असतो. त्या भगवती गंगेला प्रार्थना केली, तो डब्बू पैसा फेकला. सकाळची वेळ, आत्ता कुठे सूर्योदय होतो, सगळी लालिमा पसरली आणि तो पैसा फेकला. तुम्हाला सांगतो गंगा काठ असा क्षणभर तटस्थ झाल्यासारखा झाला आणि तुम्हाला सांगतो त्या प्रवाहातून भगवती गंगा स्वतः प्रकट झाली. लाख 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 तेज आहे. श्वेत वस्त्र धारण केलेलं आहे तिनं. सगळ्या अंगावर असलेल्या अलंकाराचा लखलकाटानं गुरुजीचे डोळे दिपले. गुरुजी नतमस्तक झाला, हात जोडतोय. त्याच्या काही लक्षातच आलं नाही हे काय चालू आहे. चिमटाकडून बघितला, खरं का खोटं, ही भगवती गंगा प्रादुर्भूत प्रकट झाली. आणि तो तिने आपल्या क्रिकेटमध्ये एखादा बॉल कसा पकडावा ना, फर्स्ट स्लीप सेकंड स्लीप गलीमध्ये तसा उडी मारून पकडावा, तसा भगवतीने असा झेलून तो रुपया धरला, तो डब्बू पैसा धरला, आपल्या अंतःकरणाशी लावला आणि रडू लागली. हो गुरुजी बघताय स्थिरीत होत, घळ 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 अशी. वा गुरुजी तुम्ही भाग्यवान आहात, माझ्या मुलाला भेटलात का? त्याला काय हो नाही काही सुचेच ना. हो भगवती त्या रैदासाने हा डब्बू पैसा केला. वा मोठे भाग्यवान आहात, मला सुद्धा त्याला भेटायचं. पण ठीक आहे, तुम्ही भेटला त्याला माझा आशीर्वाद सांगा. आणि आपल्या उजव्या हातात परत झडीत कंकण काढलं आणि ते कंकण गुरुजींकडे फेकलं. गुरुजीने ते झेललं.
सगळा त्रिभुवनाचा प्रकाश त्या कंकणामध्ये समावलेला होता. दैवी कंकण, भगवती कंकेत म्हटले हा प्रसाद म्हणून जाता जाता रैदासाला द्या, रोहिदासाला द्या. द्याल ना? कराल ना माझं एवढं काम भगवती? असं का म्हणते? माझ्यावर कृपा. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती. जय जय शंकर, जय शिव शंकर. 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 लहरी लहरी प्राणिनाथी. लहरी लहरी प्राणिनाथी. चिदानंद शिव सुंदर तेजी, चिदानंद शिव सुंदर तेजी. चिदानंद शिव सुंदर तेजी. पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदर तेजी. चिदानंद शिव सुंदर तेजी. पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी. जय जय गंगा माता की जय. नुसत्या स्मरणानं पावन होतो आणि कीर्तन म्हणजे पावन झालंच पाहिजे. आणि परमेश्वराच्या चरणाजवळ बसलोय म्हटल्यानंतर आपण पावनच, आणि तो पतित पावन आहे. गुरुजी ते कंकण ते समजे ना, उपरण्यामध्ये बांधलं, कोणाचं लक्ष जाऊ नये कारण असं आहे. हे सर्व क्षणभरात झाले आहे. मी तरी 5 मिनिटं घेतली सांगण्याकरता, इतकं क्षणभरात झालं. इकडं तिकडं गुरुजींनी बघितलं. गुरुजी म्हणलं असं आहे की आता इथे थांबण्यात काय अर्थ नाही. जाता जाता आपण ही जोखीम देऊ आणि विषय संपू. पण जाता जाता मनात विकल्प आला की म्हटलं ठीक आहे, ते बाकी ठीक आहे. मी जे काल सांगितलं दंभ हा कसा निर्माण होतो. म्हटलं ठीक आहे, मी भगवती गंगेने त्या भिकारड्या दरिद्री रैदासाला एवढं कणकण दिलं ते ठीक आहे, पण कोणामुळे दिलं? त्या ढबू पैशामुळे नाही. तो ढबू पैसा मी फेकला म्हणून. कुंडली गवरदा. एक्झाम चालू होती 10वीची. सगळी बसली होती मुलं मुली. त्यातली एक मुलगी होती बिचारी अत्यंत हुशार. लिहिता लिहिता पेन शाई संपली. दुसरा पेन घेतला ते पेन चालेल. तिसरा ते चालेल. रडायला लागले. 10वीची परीक्षा.
आमच्यासारखा एक मठ्ठ मुलगा मागे बसला होता. येत काही नव्हतं. 10 पेन कुंडली वरदा 10 पेन येत काही. तर म्हणजे तेव्हा पेन अरे यार 4 पेन मला एकीची. पेपर वगैरे लिहून झाला, सगळी परीक्षा झाली, शाळेमध्ये पहिली आली मुलगी. हा नेहमीप्रमाणे त्याची आई बहुतेक सांगत असेल, आमच्या बंड्यानं 8व्या वर्षी मॅट्रिक पास झाला, म्हणजे 7 वर्ष पुंडली असा 8व्या वर्षी हा राहिला. त्या वर्षी ती मुलगी पहिली आली शाळेत. पण सांगताना सांगतो, अरे तुला माहिती आहे का ती पहिली कशामुळे आली? बोले मेरा पेन कुंडली, हा जो भाग आहे माझ्या पेनमुळे आली. तसे या गुरुजीच्या मनात विकल्प आला, अरे पैसा रोहिदासाचं पण फेकला कोणी मी, त्याचा प्रसार. त्यामुळे रोहिदासाला द्यायची काय गरज आहे? ईर्षावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्येन त्यक्तेन भुञ्जीथा मा दुदत्पस्ससे धनम्. अरे परमेश्वराचा संसार आपला म्हणू नको. काय ईशावास्यामध्ये म्हणणं हो? ईशावास्य काय म्हणतात? परमेश्वराचा संसार आपला म्हणू नये. म्हणून जे काही तू प्राप्त करतो ते तुला वाटतं तू कमवले, अनेकांच्या सहकार्याने तू कमवलेलं असतं. म्हणून त्याचा त्याग करतेन त्यक्तेन भुञ्जीथा. पण ते पटकन दिलं असतं किती सोपं झालं असतं, आख्यान संपलं असतं. उपकार पण कसलं काय हो? गुरुजी म्हणाले ते माझ्यामुळे झालं, तर त्याला द्यायचा प्रश्नच नाही. उपरण्यामध्ये बांधलं. रोहिदासाच्या गल्लीत जाण्याच्या ऐवजी अलीकडचीच गल्ली घेतली. घरी आले. घरी सकाळी आले म्हणले. गुरुजी लवकर आल्यानंतर सगळ्यात आधी टोकलं सौभाग्यवतीने. सौभाग्यवती हा एक वेगळा विषय बरं का अभ्यासाचा. सौभाग्यवती आज कशाला आलात लवकर? हे काय आहे माहितीये का? घरी बसलं की म्हणतात आज काय काम नाही वाटतं. कुंडली वरदा. अरे भैया तू तेरा काम कर. घरी बसलं काय काय काम नाही वाटतं. लवकर आला आज काय लवकर आला काय का? अरे तुला काय करायचंय? गुरुजी म्हणले काय जा कणिक तिंबून आण. ते म्हणले कणिक? अहो म्हणले आज श्रावण सोमवार आहे, उपवास असतो आपल्याला. काय झालं? तुला काय करायचंय? बडबडतो त्या कणिक ठेवली. म्हटलं काय 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 काय? कणिक ठेवली आणि त्या कणिक ते घंगड काढली. लाख हे काय? गप्प बस. अभि प्राप्त हो. काय असतं माहितीये का? असं आहे, सांगितलं ना सांगू नको. अभी प्राप्त सूत्रों के अनुसार आकाशवाणी ग्वालियर केंद्र बँटिंग चॅनल 4 आणि सहक्षेपण केंद्र बँटिंग चॅनल 5 वर सगळीकडे प्रसार. म्हणजे अजिबात बोलायचं नाही. कणिक दे. हे काय हो? हे काय? अगं तुला काय म्हणायचं? तू शांत बस. त्याच्याबद्दल तुला नंतर सांग. कोणाकडे बोलायचं नाही. ते कणिक दे. का? ते जेवढं आहे सगळं घर माझं अलौकिक झालंय, त्यामुळे त्याच्यावर कणिक थापली. त्याचा गोळा केला. गोळा उपरण्यात बांधून माळा. पण असं आहे हो, आपल्याकडे बरं आहे, पैसा नाही. तुमच्याकडे असेल, माझ्याकडे बरं आहे. शांतीने झोपतो, नाही तर रात्री झोप येत नाही हो. सद्गुरुनाथ महाराज ज्याला म्हणतो ना गधे बेच के नाही सो सकते. मोठं पेटार ठेवा, अंथरुणाच्या खाली झोप येते का बघा. झोप कुठे येते? 1-2 दिवस कसं जरी काढले म्हणले हे कणकण ठेवायला नको. हे म्हणले विकून टाकू, मोकळे पैसे जेवढे मिळाले तेवढे घेऊ. आमच्या मंडळीत नाही का 8 नोव्हेंबर नंतर 500,000च्या नोटा किलोनी विकल्या. बियाले ₹1,00,000 40,000 दे. अनेक ठिकाणी ₹1,00,000 दिले, 30,000 आणि 40,000 घेतले. तसं करून टाकू. गेला. सर्वात मोठा जवाहिराकडे गेला काशीमधल्या. संध्याकाळच्या वेळेस हळूच ते सगळे कणिक बाजूला गेली. स्वच्छ धुतलं. काय म्हटलंय? तेजोमयम भ्राजते तत्सुधांतम.
त्याच्यावर जे आवरण होतं ते आवरण काढलं. लक 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 जवाहिरा म्हटला, माझ्या जिंदगीमध्ये म्हणले असं कंकण पाहिलं नाही. म्हटले कोणाचं आहे, काय, कुठलं? म्हटले माझ्या खापर पणजोबाचं. त्यांनी माझ्या आजीला दिलं होतं, ते राहिलं होतं. म्हटलं आता यार घरी झोपून कोण सांभाळे, याचं काहीतरी द्या. जवाहिराला शंका आली. जवाहिरा म्हटला, ग्रामजोशीला इतकी वर्ष ओळखतो, कसले खापर पडलो, काय गडबड दिसते, बसा जरा बसा. लगेच कोतवालाला बोलवलं. त्या काळी सुद्धा कोतवाल पोलीस कसेच होते. मला एकाने प्रश्न विचारला, महाराष्ट्राचे पोलीस कधी सुधारतील? मी म्हटलं हप्त्यानं. कुंडली वरदा. अरे हप्त्याने म्हणजे आठवड्याने म्हणा, तुम्ही हसता उगाच. पोलीस आले, कोतवाल आले. कोतवाल म्हणले काय झालं? म्हणलं असं असलं. कंकण धरली गच्ची, थर 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 कापलं. राजासमोर पटकलं. म्हणले हा ब्राह्मण त्याच्याकडे म्हणले अवैध संपत्ति. वो जेटली साहब ने बोला है सब वो रिटर्न में देना है. रिटर्न तो हो गया, लेकिन इसके पास है. बघा, आपण आपल्या काळ असा येणार आहे, आपण आपल्या कमाईने ठेवलेल्या पैशाचं सुद्धा सरकारला सांगावं लागणार सर्व. म्हणजे मला हे काही कळत नाही, आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. आपण आपल्या जी कमाई त्यात, पण आता असं आहे, आता अवघड झालेलं आहे सगळं. म्हणजे हे राजकारण कसेही पैसे कमवणार, कसेही खाणार, त्यांना बंधन नाही, आपल्याला बंधन आलेलं. ते म्हणले कंकण आलं कसं? म्हटलं खापर पणजी. राजा म्हटलं उत्तर द्या, नाहीतर म्हटलं जातो तुरुंग. म्हटलं की घाबरले गुरुजीनं साष्टांग लोटांगण घातलं. म्हटलं नाही, क्षमा करा सोडून असं काय नाही, मला याचं स्पष्टीकरण देता येते, पण माझ्याकडे तीच वस्तू आहे, 8 टाका रे. म्हटलं क्षमा करा. पण त्याने मध्यस्थी केली. म्हटलं अहो ग्रामजोशी अनेक वर्षापासून क्षेत्रावर आहे, त्याला सोडा. जान बचाई लाखो पाय गेले घरी गुरुजी म्हटले उगाच ही झंझट घेतलं असतं, देऊन टाकलं असतं. पण ते कंकणावर राजाचाही लोक काही सुटेना. अख्ख्या मोठ्या म्हणून पटपट सांगायचा प्रयत्न करतो, कंकणाचा लोक सुटेना. त्यांनी कंकण घेतलं, हातामध्ये बघितलं. ते म्हटले अरे आपल्या जवाहीर खाण्यामध्ये सुद्धा असं भारी नाहीये. कंगन मोरा आता हे आमोरा, कंगन मोरा आता हे आमोरा, कंगन मोरा. पूर्ण लक्ष आहे बरं इथे.
मीनाकाम असते की जयपूरला होतं, सुंदर रत्नजडित असं कंकण, लख 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 छाप. प्रधानजी म्हणाले हे जवाहीर खान्यात पाठवू का? नाही का म्हटलं जवाहीर खान्यात पाठवू नका, जरा इकडे येऊ द्या, मला द्या. सुंदर वस्त्रामध्ये एका लाल अशा पाऊच म्हणतात ना, चांगल्यापैकी पिशवीमध्ये चांगला अलंकार वेष्टन करून राहू दे मला. झालं असं होतं, या काशीराजाची सौभाग्यवती महाराणी सरकार जरा रागवल्या होत्या. म्हटलं आता रागवल्यानंतर म्हटले कसं काय तिची समजूत घालायची. म्हटलं स्त्रियांना अलंकार म्हटलं की वा रे वा, साडी आहे आवडतं त्यांना, देवाची आवडी आवडी न देवा फार आवश्यक असत. मला सुद्धा चंदेरी घ्यावीच लागली. कुंडली गवरदा म्हटलं तुमच्याकरता घेतली तुम्ही कुर्ते, माझ्याकरता चंदेरी माहेश्वरी. तुम्हाला काय झालं हे ऐकावं लागू नये म्हणून आधीच सगळी तजवीज करावी. माणसाला काय आवडतं, काय आणलं नाही आमच्यासाठी. म्हटलं मग असं करू अलंकार दिला तर प्रश्नच नाही. बहुत दिनांच्या भेटला तो म्हणत नाही. गेला अंतपुरात गेला. ही राणी जरा कोपभवनात होती. कोपभवन माहिती मी सांगत नाही जास्त. त्या कोपभवनात असल्यामुळं हा गेला. ऐकलं का राणी सरकार, अजिबात मला तुमच्याशी बोलायचं नाही. अगं म्हणले हे पाहिलं तर तूच बोलशील, मला बोलूच देणार नाही. काय रागवलं तरी लक्षात आलं काहीतरी भेट वस्तू आणली, बघू बरं इकडून काय येणं केलंय, काय आणलंय. आणि मग झालं असं की राजाने ते कंकण दिला, भेट म्हणून दिला. तू माझी प्राणप्रिय आहेस, तू उगाच माझ्यावर रागवू नकोस. हे बघ तुझ्या करता ते खास बनवून घेतलंय. काय म्हणले, इथेच त्याची गडबड झाली. खास बनवून घेतलंय, मेड टू ऑर्डर. आणि ते पाहिल्याबरोबर आनंदाने नाचू लागली राणी. राजा म्हटला बरं झालं, काय म्हणतात जोशाचं वस्तूने आपण म्हणले आपण खुश. त्या जोशाला पाठवलं बरं ग्रामजोशींचं काम झालं. ग्रामजोशींच्या याच्यावरती तुमच्याकडे ती म्हण आहे, आबाजींच्या जीवावर बाबाजी उधार, सद्गुरुनाथ महाराज. बरं झालं, विषय संपला. कसला विषय संपला, 4-5 मिनिटं आनंदाने नाचत. आणि ती महाराजांना घेऊन असे गिरकी पण मारली, तुम्ही किती छान आहात हे पण म्हणली, कधी न म्हणणारी. 5 मिनिटांपर्यंत कठीण 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 किती. 5 मिनिटं तिने वाट बघितली. 5 मिनिटं आनंदात, राजाही आनंदात, ती आनंदात. पण म्हणली अहो तुम्ही मला भेट दिली हे मान्य, पण असं आहे तुम्ही करून घेतलं का कोणत्या सराफाकडनं गेलं. म्हणजे आपल्या ते सराफी नाही त्याच्याकडनं करतो असं. अहो म्हणले जगातला कोणताही सराफ म्हटलं बांगडी एक करत नाही, 2 करतो. त्यामुळे मला एक नावडतीला आणि दुसरं म्हणलं आवडतीला. कुंडली गवरदा. अरे नाही असं नाही, असं नाही. आधी परवडला रागवलेली, आता तर अजून रागवली. आणि ते कलह. राजा अत्यंत क्रोधाने बाहेर आला. अरे म्हटलं काय करायला गेलोय. प्रधानजी म्हटलं काय. अरे म्हटलं तो ग्रामजोशीचा पत्ता माहितीये का. हो माहितीये. कोतवालाला पाठव, उचला त्याला. तो बिचारा ग्रामजोशी 4 घास खाऊन झोपला. म्हटलं गेली कटकट त्यात गेली. कसला कोतवाल 4 माणसाली अलगद उचलला त्याला. आये जमराजा पलंग चढ़ी बैठा. नयना असुआ टूटल हो कौन ठगवा. नगरिया लूटल हो कौन ठगवा. यमराजा सारखा कोतवाल आला. तसा तर रात्री पांघरुणा सकट उचलला, राजासमोर आपटलं. राजा म्हटलं काय गुरुजी झोपले.
आमच्या घरात भांडणं लावून तुम्ही झोपले हो. म्हटलं काय झालं महाराज, मी दिलं ना कंकण. अरे म्हणले कोणी जवळ हिरा एकटं कंकण देत नाही, 2 देतात. गुरुजी म्हणलं हे बरोबर आहे. गुरुजीचे डोळे कसे झाले आमचे महाराज सांगतात, करडकर बुवा, गुरुजीचे डोळे म्हणले फुलपात्र एवढे मोठे झाले. गुरुजी म्हणले हे काही मला माहिती नाही. ते म्हणले ते भगवती गंगेने दिले. सगळी कथा सांगितली. राजा नतमस्तक झाला. राजा म्हणलं प्रधानजी अत्यंत आदरानं कंकणासाठी नाही, पण म्हणले हा प्रसाद आपला नाहीये, हा माझाही नाहीये, त्या गुरुजीचाही नाहीये, हा ज्याचा आहे त्याला परत केला पाहिजे. हा राजा मोठा चांगला आहे काशी नरेश. म्हणजे अत्यंत सन्मानाने रैदासाने घेऊन पालखी पाठवा. आणि पालखी गेली. रैदासाना मोठ्या आनंदाने दरबारात पेश केलं. दरबार तुडुंब भरलेला. ही सगळी वार्ता कर्णोपकरणी झालेली. दरबारात आसनस्थ केलं. सदा महाराज आसनावरून उठले, जाऊन पाया पडले. म्हटलं महाराज असं असं झालेलं आहे. सर्व वृत्तांत सांगितलं. म्हणजे एक कंकण हे तुमचा प्रसाद तुमच्या आई साहेबांनी म्हणजे भगवती गंगेनं हा प्रसाद तुम्हाला दिलाय. आणि म्हणाले आम्हाला पाहायचंय, आम्हाला त्याचं फक्त दर्शन घ्यायचंय, आम्हाला त्याची अभिलाषा नाही, तर तुम्ही असं करा, भगवती तुमच्या आईला प्रार्थना करा. म्हटलं दुसरंही कंकण देण्याची कृपा करा. आणि हे दृश्य आम्हाला याची डोळा पाहायचंय. रैदास म्हणले काही हरकत नाही. ती चांबड्याची कटौती काढली. त्या कटौतीमध्ये ग्रामजोशींना सांगितलं, जोशी बुवा जरा गंगाजल घेऊन या. जोशी गुरुजी म्हणतात परत गंगाजल. अरे काल ते मी तुला सांगितलं त्यात तू शाळीग्राम ठेवला, आज गंगाजल. चम बिना मोहे नजर न आवे, एक ही वस्तू जगमो अविनाशी सदवस्तू बैठी है चमडे की ही तनमो. टाका गंगेचं पाणी. आणि गंगेचं पाणी टाकलं. ते म्हणले सर्वांनी आपण जय जयकार करूया. सर्वजण दरबारी जय जयकार केला. आपण करूया. भगवती गंगा माता आई गंगे मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपदगी नम श्री कृष्णे दे जय शमित तृष्णे गुरुमदे. वासुदेवानंद सरस्वती चांगला जय जयकार केला. आणि भगवती गंगेने विना विलंब लगेच दुसरं कंकण त्या कटौतीमध्येच दिलं. मन चंगा तो कटौती में गंगा, मन चंगा तो कटौती में गंगा, मन चंगा तो क्षणभरात भगवती गंगेनं आपल्या उजव्या हाताचं नाही डाव्या हाताचं कंकण त्या चांबड्याच्या कटौतीमध्येच दिलं. ईशावास्यमिदं सर्वम. त्याचा अर्थ असा, आणि परमेश्वराने सर्वांना झाकलंय, झाकलंय. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत. सर्व जगाला आपल्याला वेष्टन करून दुसरं कोणी नाहीये. माया नाहीये. बरं, माया म्हणले की तुम्ही निर्गुणाकडे गेले. माया नाही बरं, तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे. आप ही माया, आप बगीचा. अरे कटौती सुद्धा परमेश्वर, ते गंगाजल हे सुद्धा परमेश्वर. त्या गंगाजलामध्ये प्राप्त झालेलं हे प्रसाद रूपी कंकण हेही परमेश्वरच.
अशी सगुणाबद्दल एवढी खात्री असल्यामुळं सर्व जय जयकार केला आणि अत्यंत सन्मानानं काशी नरेशानं त्यांना मोठं सन्मान केला, पद बहाल केलं आणि हे दोन्ही कंकण प्रसाद रूप त्या रोहिदासांच्या चरणावर दिलं. आता चिंतन, एका वाक्यात चिंतन, जीवनामध्ये नुसतं एक कंकण प्राप्त होऊन चालतं काय? नाही, एक प्राप्त झालं तर आम्ही एकांगी होतो. म्हणून दोन, दिवे विद्ये वेदितव्ये, दोन्ही जीवनामध्ये पाहिजे, दोन्ही पाहिजे. इहलोक म्हणजे मनही समजलं पाहिजे आणि पलीकडील जे अस्तित्व आहे त्याची अनुभूती आली पाहिजे. त्याला म्हणला इहलोक आणि परलोक हे दोन्ही एकाने होणार नाही समाधान. दोन आहेत. तो संवाद मी उद्या सांगतो, शौनात अंगीर असाचा संवाद. दोन पाहिजे. डाव्या हाताची पदार्था, एकनाथांची मुली सांगतो आणि भैरवी. एका कंकणाला काय उपयोग नाही. डाव्या हाताची पदार्था, उजव्या हाती स्वये घेता, येथे कोण देता कोण घेता, केविळी एकात्मता सर्वभूती सद्गुणाथ महाराज. हे डावा आणि उजव्याला दिला काय, गंगेनं उजव्या कंकण दिलं काय आणि डावं दिलं काय, दोन्ही मिळून पूर्ण आहे. त्याला पूर्ण म्हटलेलं आहे. ते पूर्ण आपल्याला पाहिजंय. आपल्या उपासनेद्वारेच ते शक्य होऊ शकतं. परत सांगतो, निर्गुणाद्वारे नाही. म्हणून डाव्या हाताने उजव्याला दिलं काय आणि उजव्याने डाव्याला दिलं काय. उजवं डावं हे समाजात आहेत, पण ते उजवं डावं मिळून पूर्ण आहे. हे आख्यानाचं हे तत्व आहे. हे तत्व आपल्याला गवसावं, मला गवसावं. त्याच्याकरता पूर्वपद्यात पारनेकर महाराज सांगतात, देवाची आवाडी